काव्या परीक्षेच्या हॉलमध्ये खूप छान पद्धतीने पेपरसाठी बसलेली असते आणि देवाचं दर्शन घेऊन देवाचे आभार मानत असते की देवा आजपर्यंत जेवढी साथ दिली तेवढीच आता पुढे पण दे. आणि पोटावर हात ठेवून तिच्या बाळाला पण समजावत असते की बाळा, आजपर्यंत तू एवढा तग धरून माझ्यासाठी थांबलास आणि आता पण मला साथ दे. इकडे वसवात्या आणि रम्या कॉफी घेताना गप्पा मारत असतात आणि रम्या म्हणत असते, अगं आई, हे तिचं ना परीक्षा हॉलमध्ये सगळं गळून पडणार आहे. आता हे सगळं मानिनी ऐकते आणि मानिनी जिन्यावरून खाली येते. तेव्हा ती वसवात्यांना म्हणत असते, वसवात्या, तुम्ही जो वाईट विचार करताय ना, असं काहीच होणार नाहीये. माझ्या काव्याची परीक्षा खूप छान जाणार आहे आणि ती सुखरूप घरी पण येणार आहे. आता रम्या म्हणत असते की मानिनी मामी, तू ना आमच्याशी बोलूच नको. जे काही होईल ना ते होणारच आहे. तर मानिनी म्हणत असते, तुमचं हे सगळं खोटं ना, ते खोटंच राहणार आहे. माझ्या काव्याचा पेपर खूप छान जाणार आहे. आणि ती तिथून निघून जाते. वसवात्या म्हणत असतात, बघ ना किती तोरा आहे हिला, हिच्या तर सुनेचा पेपरही काही चांगला जाणार नाहीये, त्यामुळे काळजीच करायचं टेन्शन नाहीये. इकडे परीक्षा हॉलच्या बाहेर नंदिनी, पार्थ हे सगळे थांबलेले असतात. यांचा खूप जीव आहे एकमेकांवर. पार्थ बघत असतो नंदिनीला बोलतोय की नाही. तेवढ्यात जीवा सिनेमन कॉफी आणण्यासाठी बाहेर गेलेला आहे. इकडे काव्या बघते तर परीक्षेचा टायमिंग झालेला असतो आणि ती पेन हातामध्ये घेते. तेव्हा तिला परत मागच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. नंदिनी तिला म्हणते, तू खूप स्मार्ट आहे, खूप छान जाईल तुझा पेपर, अजिबात कॉन्फिडन्स हलू देऊ नको, डिप्रेस होऊ नको. हे सगळं तिला आठवत असतं आणि ती खूप कॉन्फिडंट झालेली आहे या सगळ्यामुळे अजूनच. आणि ती पेपर लिहत असते. पेपर लिहिताना तिला असं थोडं अस्वस्थ होतं आणि डोक्यात गरगरायला लागतं. तेव्हा तिला लगेच 16 ऑगस्ट ही तारीख आठवते आणि गुरुजींनी जसं म्हणाले होते की 16 डिसेंबर सारखा 16 ऑगस्ट पण तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडवणार आहे. त्यामुळे तिला आता खूप टेन्शन आलंय की काही चुकीचं होणार तर नाहीये. आता आजूबाजूला खूप पाणी आहे, मी परीक्षा देते, हे सगळे तिला आठवतंय. आणि तसंच अगदी घडतंय की बाहेर खूप पाऊस सुरू आहे आणि तिची परीक्षा हॉलमध्ये तिला खूप डोक्यात गरगरतंय, विजा होत आहेत. हे सगळं तिला आठवत असतं. इकडे जीवा नंदिनीसाठी सिनेमन कॉफी घेऊन आलाय. नंदिनी म्हणत असते, अहो काय, कुठे गेला होतात? जीवा म्हणत असतो, अगं मला तुझी काळजी लागली होती की तू टेन्शन घेत असशील, मग तुला सिनेमन कॉफी खूप आवडते ना, त्यासाठी मी सिनेमन कॉफी घेऊन आलोय. आता नंदिनी म्हणत असते, बरं झालं आणली. आता ती कॉफी घेते आणि पार्थ जवळ जाऊन बसते. तो जीवा म्हणत असतो, हो हो दादा, आणि तू घे, म्हणजे तुमच्यामध्ये परत मैत्रीचं नातं तयार होईल आणि मलाही खूप आनंद होईल. आता ती म्हणत असते, जीवा अगदी माझ्या मनातलं बोललात. इकडे काव्या पेपर लिहत असते. ती खूप कॉन्सन्ट्रेशनने हे सगळं करते. आता पार्थ तिकडे तिची वाट बघत बसलाय आणि म्हणत असतो की माझ्या काव्याचा पेपर चांगला जाऊ दे देवा. इकडे नंदिनी पण तोच विचार करते. खूप छान बॉन्डिंग आहे या सगळ्यांमध्ये. आता जीवा हे सगळं मागे उभं राहून बघत असतो. पार्थ म्हणत असतो, हे काय आणलंय तुम्ही? नंदिनी म्हणत असते, सिनेमन कॉफी. आता नंदिनी एवढं भारी सांगते त्याला ते तिच्या प्रेग्नेन्सी बद्दल. अगदी पार्थला पण तिच्याबद्दल आतुरता वाटायला लागते. पहिल्यासारखी मैत्री त्यांच्यामध्ये होण्यासाठी नंदिनी म्हणत असते, पार्थ, तुम्हाला असं वाटतंय ना, आम्ही आई बाबा म्हणून जो काही निर्णय घेतला तो खूप घाईत घेतला. पण माहिती का पार्थ, आपल्या बाहेरच्या बागेतलं सुख बघण्यापेक्षा जेव्हा आपल्या बागेत फुलं फुलतात ना, ते सुख बघायला ना पार्थ खूप बरं वाटतं. आणि मी दुरून तुमच्या बाळाला बघितलं असतं. हे सगळं मला ना आतून खूप तुटल्यासारखं झालं असतं, खूप दुःख झालं असतं. आता मला माहित होतं मिसकॅरेज झाल्याच्या नंतर हे सुख मी अनुभवणार नाहीये. मला त्या कळा अनुभवता येणार नाहीये, कोणत्याच गोष्टी माझ्यासोबत घडणार नाहीये. त्यामुळेच आम्ही तातडीने निर्णय घेतला की तुमचं जेव्हा बाळ येईल तेव्हाच आमचं बाळही आपल्या घरात आलं पाहिजे, जे की आमच्या दोघांच्या हाडामासाचं असेल, फक्त ते माझ्या पोटात वाढलेलं नसेल. आणि हे बघा पार्थ, दुसऱ्याच्या मुलाकडे बघितल्यापेक्षा आपलं जेव्हा आपलं हक्काचं बाळ आपल्या हातामध्ये येतं ना, ते सुख खूपच वेगळं अनुभव असतं. प्रत्येक गोष्टीचं असंच असतं पार्थ, जे की जी आपल्यासोबत घडते ना, दुसऱ्यांचा आनंद बघितल्यापेक्षा जेव्हा आपण तो अनुभव घेतो ना, ते फिलिंग्स वेगळंच असतं. आता पार्थ म्हणत असतो, नंदिनी मला पण हे सगळं पटतंय, पण तुम्ही सगळं घरच्यांना सांगायला हवं होतं असंच मला वाटतं.
आता नंदिनी म्हणत असते, हे बघा, आजी बाबा आणि आई बाबांना सांगितलं असतं, पण त्यांनी हा निर्णय खूप म्हणजे थांबवलं असतं किंवा लांबवला असता. पण आई बाबा म्हणून आम्हाला त्याची खूप आतुरता लागली होती की आपण जेवढ्या लवकर हा डिसिजन घेऊ तेवढ्या लवकर आपलं बाळ आपल्या हातामध्ये येईल. याच कारणामुळे आम्ही ती खूप घाई केली पार. आणि तुम्हाला सांगितलं असतं, पण तुम्हाला हे सगळं काव्याला सांगावंसं वाटलं असतं. आणि काव्याला सांगितल्यामुळे कॉम्प्लिकेशन खूप वाढली असते. तिची परीक्षा, तिचं ते बाळ, तिने सारखा माझाच विचार केला असता, जे की तिने काल केलं, डायरेक्ट हॉल तिकीट फाडलं. हे सगळं मला आधी व्हायला नको होतं. आता हे सगळं बोलत असताना जीवाला पण खूप भारी वाटतंय. आता इकडे विक्रम त्या सोनोग्राफी रिपोर्ट बघत असतात. आता मुलाचं बाळ म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय असतं, त्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्यात अगदी पाणी आलंय आणि त्यांना खूप भारी वाटतंय. पण हे सगळं बघत असताना ते जीवाला कॉल करतात. आणि नंतर जेव्हा कॉल उचलतो तेव्हा ते म्हणतात, अरे नाही, कॉल चुकून लागला होता. आता जीवा म्हणत असतो, बाबा, हे तुमचे चुकून लागणारे कॉल्स मी खरे कधी होतील हेच बघतोय आणि लवकरच ते होईल पण, अशी मी आशा पण ठेवतोय. आता जीवाला असं बोलल्याच्या नंतर विक्रम फोन ठेवून देतात आणि ते म्हणत असतात, नाही नाही, माझ्याकडनं चुकून लागला होता. इकडे जीवा तो फोन ठेवून देतो आणि विचार करत असतो की बाबांना निदान चुकून का होईना माझ्या नावावर फोन लावावंसं तरी वाटतोय. आता परीक्षा हॉलमध्ये हिला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तेव्हाच ती मॅडम इकडे तिकडे त्यांना सप्लिमेंट देत असते. तेव्हा काव्याला खूप त्रास होतोय आणि ती म्हणते, बाळा, आता थोडा धीर धर, 2च क्वेश्चन सोडवायचे राहिलेले आहेत, खूप महत्वाचे आहेत ते. एवढ्या वेळ तुम्हाला साथ दिली तशीच साथ आताही दे. पण ती त्या मॅडमला म्हणत असते. मॅडम म्हणतात, तुम्हाला काही त्रास होतोय का? चला ना तुम्ही बाहेर. ती म्हणत असते, नाही नाही, काही त्रास होत नाहीये. पण तिला खूप त्रास होतोय. अगदी तिच्या पोटातलं पाणी खाली पडायला सुरुवात झालेली आहे. आता ही परीक्षा हॉलच्या बाहेर नंदिनी, जीवा, पार्थ हे सगळे खूप आतुरतेने विचार करतायत. नंदिनी देवाकडे प्रार्थना करते की काव्याला काही होऊ देऊ नका, तिची परीक्षा खूप छान जाऊ द्या. आता जीवा म्हणत असतो, पार्थ दादा, का तुझ्या मनात असेच विचार सुरू असतील ना? पण पार्थ त्याला इग्नोर करतो. आता जीवाला खूप ऑकवर्ड फील होतं, पण नंदिनी त्याला डोळ्याच्या खुणावते आणि म्हणत असते, जाऊ द्या, होईल सगळं नीट, त्यांना थोडा वेळ द्या. आता इकडे मानिनी पोथी वाचत बसलेली आहे काव्याचं सगळं व्यवस्थित होण्यासाठी. ती गणपती समोर तिचे काही मंत्र वगैरे म्हणतीये आणि म्हणत असते, माझ्या बाळाची खूप छान परीक्षा जाऊ दे आणि तिचं डिलिव्हरीचं पण सुखरूप होऊ दे देवा. आणि देव पण त्यांना साथ देतो, कारण आता अगदीच काव्याचे 2च क्वेश्चन सोडवायचे राहिलेले आहेत आणि तेव्हाच तिला त्रास व्हायला सुरुवात झाली. आता पण मॅडम तिला म्हणत असतात की तुम्हाला जमत नसेल ना काव्या, राहू दे ते क्वेश्चन, होईल हो का काहीतरी. ती म्हणत असते, नाही मॅडम, एवढ्या एवढ्या दिवसाची माझी मेहनत, मी केलेला अभ्यास, ते सगळं वाया जाईल. त्या 2 क्वेश्चनमुळे काहीही होऊ शकतं. आता तिला त्रास खूप होतोय. अगदी तिच्या पाणी पण पडते, तिला खूप घाम आलाय, तिच्या चेहऱ्यावर पूर्ण असं पाणी साचलंय, खाली पण पाणी पडतंय, तिचे पाय वगैरे पण ओले झालेत. पण ती ती म्हणत असते, नाही, तिने खूप प्रयत्न केलाय ते सगळं थांबवण्याचा, पण आता वेळ आल्यामुळे ती काहीच करू शकत नाहीये. इकडे आर्या येते आणि आर्याला ती यांनी रिपोर्ट बघितले म्हणून खूप छान वाटत असतं. ती म्हणत असते, बाबा, छान आहे ना गर्भ? तो म्हणत असतो, हो ग, पण तुला काही त्रास होतोय का? ती म्हणत असते, नाही नाही, पण आर्याला पण त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तो तिला पाणी प्यायला देतो. आर्या खाली बसते आणि शांततेने पाणी पिते. ती म्हणत असते, बाबा, बरं झालं तुम्ही इथे होतात, पण तिला असं त्रास होतोय. पण एवढ्या लवकर का तिला त्रास होतो हेच कळत नाहीये, कारण काव्य तिच्यापेक्षा 2-3 महिन्याने पुढे आहे. आता हिला नेमकं काय होतंय आपल्याला हे उद्याच्या भागामध्ये कळेलच. पण विक्रम तिच्या डोक्यावरून हात फिरवतायत की बाळा, तुला काही लागलं तर फोन कर. आता ती म्हणत असते, हो बाबा. इकडे काव्याचा त्रास खूप वाढत चाललाय. तर ती मॅडम म्हणत असतात, काव्या, काय होतंय तुम्हाला? तुम्ही या ना बाजूला. अहो, तुम्हाला जमत नाहीये आता, खाली अगदी पाणी पडलंय. आता हे सगळे जण बघत असतात. काव्या म्हणत असते, प्लीज कुणीही आवाज करू नका आणि माझ्याकडे बघू पण नका. तुमचं पेपरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. माझे अगदी शेवटचा एकच क्वेश्चन बाकी आहे. त्या मॅडम म्हणत असतात, राहू द्या काव्या. पण काव्या, तू क्वेश्चन सोडवल्याशिवाय बाहेर पडतच नाहीये.
त्या मॅडम तिला हात लावतात आणि म्हणतात, काव्या खूप घाम आलाय तुम्हाला, चला ना. पण ती म्हणत असते, नाही मॅडम थांबू द्या. पण तिला खूप त्रास होतोय, तिला अगदी बसावंसं पण जमत नाहीये. आता तिने खूप त्रास होताना दाखवलंय तिला, आणि कळा आलेल्या असतात. त्या सगळ्या बायकांना माहीतच असतात किती त्रास होतोय. डिलेव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. पण हे पुरुषांना काय कळेल ना. त्यामुळेच आता काव्याला खूप त्रास होतोय, पण तिने कुणालाच सांगितलं नाहीये. अगदी तिच्या पायापर्यंत पाणी आलंय. ते मॅडम म्हणत असतात, काव्या जाऊ द्या ना. पण नाही, काव्याने तो शेवटचा 2-3 मिनिटातही तो क्वेश्चन सोडवलाय. आता तिचे ड्रेस अगदी ओला झालाय घामाने. आता तिचं क्वेश्चन सोडवणे झालेले आहेत, पण तिला तिथून उठता येत नाहीये. ती म्हणत असते, अरे बाप रे, आता काय करायचं. तिने अगदी डोक्याला हात लावून बसलीये. त्रास तर तिचा वाढतच चाललाय. पण तिने तरी पण तो राहिलेला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न केलाय. आता ती तो क्वेश्चन सोडवत असताना परत त्या मॅडम येतात आणि त्या म्हणत असतात की खूप त्रास होतोय काव्या तुम्हाला. पण काव्या तो क्वेश्चन सोडवेपर्यंत उठतच नाहीये. आता इथेच त्यांनी हा भाग संपवला, आणि पुढील भागामध्ये आता तिला बाहेर नेताना ॲम्ब्युलन्सही मिळत नाहीये, कारण बाहेर खूप पाऊस सुरू असतो. नंदिनी म्हणत असते, पार्थ मीच करते आता काव्याची डिलेव्हरी. आणि सगळेजण तिथे बघत असतात. तेव्हा पार्थ खूप चिडतो आणि म्हणत असतो की तुम्हाला काय व्हिडिओ काढायचं सुचतंय, माझ्या बायकोची परिस्थिती बघा काय सुरू आहे. तर नंदिनी म्हणत असते, आता सगळ्यांनी आपापल्या छत्र्या उघडा, म्हणजे कुणालाही तिची डिलेव्हरी बघता येणार नाही. आणि पार्थ नंदिनी तिथे असतात. ती नंदिनीच तिचा डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेते, आणि खूप अशी सहनशक्ती दाखवलेली आहे काव्यामध्ये पण. आणि नंदिनीच्या कार्याला तर सलाम आहे. अगदी तिने खूप छान पद्धतीने साथ दिली. या दोघी बहिणींना एकमेकींना काही झालं तर अजिबात सहन होत नाही. दोघी एकमेकींचा खूप विचार करतात. तिला त्रास होताना बघून नंदिनी पण खूप रडत असते. पण हे सगळं करत असताना आता तिची डिलेव्हरी ती खूप सुखरूप पद्धतीने पार पाडणार आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळेलच की नंदिनीला मुलगा होणार की मुलगी. हे बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिलेव्हरी सुखरूप होणारच आहे, पण अगदी दवाखान्यात न करता त्यांनी परीक्षा हॉलमध्येच डिलेव्हरी केली, हे खूप महत्वाचं झालं.